किमान एक लेडीज आहे, त्याच्यापेक्षा जास्त पण असतं. आता कुठलीही मुलगी वयाच्या 10व्या ते 12व्या वर्षी एलबीला पिरियड्स यायला सुरुवात होतात आणि ते जातात अगदी 47-48 पर्यंत. आजच्या लाईफस्टाईलमुळे काय झालं तर काही जणांच्या अलीकडेच येऊन पिरियड्स खराब होत म्हणजे बंद होतात. त्याची पण काय करणार ते आपण डेमो मध्ये बघणार ना, आपलं प्रोडक्ट त्याला कसं मदत करतं. बेसिकली कुठली एक लेडीज जर बघायला गेली ना तर तिच्या आयुष्यात 500 वेळा ती पिरियड्सच्या थ्रू जाते. मग होतं काय, नॉर्मल मार्केट मधले आपण पॅड वापरतो. नॉर्मल म्हणजे कुठले तर आपण हे एक डेमोसाठी घेतलेले स्टे फ्री, पण असे बरेच वेगवेगळे ब्रँड आहेत. आता ह्याचं जर बघितलं तर साधारण पॅकिंग असंच येतं. छोटं 6चं असेल काय किंवा मोठं 32चं असेल काय, पण पॅकिंग असंच असतं. आता ह्या पॅकिंगचा जर मेजर ड्रॉबॅक बघितला काय, हा पाऊच फोडला की सगळे पॅड ओपन. मी एक पॅड ह्यातलं बाहेर काढलं की एक पॅड काढताना दुसऱ्या पॅडला माझा खराब हात असेल तर लागणार, म्हणजे दुसरं पॅड खराब होणार. हे बाथरूम मध्ये किंवा घरात कुठेही ठेवलं तर ह्याच्यावरतीच धूळ पडणार, झुळं फिरणार, आणि मग जे खराब झालेलं पॅड हेच परत वापरलं तर त्याने आजार होणार परत. आपण ना पहिले या प्रोडक्टचं डेमो बघू आणि मग हे जे बेनिफिट काय आहेत ना आणि का हे बाज प्रत्येक घरासाठी गरजेचं आहे ते बघू. आता हे जर आपलं बघितलं, पहिला बाहेरचा बॉक्स आहे, त्याच्यात जर बघितलं तर हे इंडिव्हिज्युअली पॅक्ड बॉक्स आहे. आता हे असं का, तर एकतर सेलिंग पण करता यावं, सगळ्यात महत्त्वाचं प्रोटेक्शनसाठी पण आहे. काही लेडीजला काय असतं, मला कुठं बाहेर ट्रॅव्हलिंग करायचं, ट्रॅव्हलिंग करताना मला माझा एखादा पाऊच घेऊन जायचं, तर मी त्यासाठी काय केलं, अख्खा एवढं बॉक्स न घेता त्याच्याऐवजी हे फक्त सिंपल पॅकेज घेतलं आणि आता हा बॉक्स ओपन केल्यानंतर जर बघितलं तर ह्याच्यातलं प्रत्येक जे पॅड आहे हे इंडिव्हिज्युअली सील केलेलं पॅड आहे. अगदी हा बॉक्स ओपन जरी राहिला, धूळ जरी पडली, झुरळ जरी फिरली तरी प्रॉब्लेम नाही, कारण जेव्हा पॅड वापरणार त्यावेळेला वरचं सील काढून टाकणार आणि आतलं स्वच्छ हायजेनिक पॅड आहे ते तसंच राहणार. म्हणजे आपली जी सुरुवात आहे ना ती सुरुवातच पहिली हायजीनची इथून होती. आता ह्याच्यात 2 व्हरायटीचे येतात. हे डबल एक्सेलचं पॅड आहे, एक्सेल साईज मध्ये पण पॅड आहे याच्यात. आता पिरियड्स मध्ये काय होतं, जनरली डेली 50 ते 60 ml ब्लिडिंग होऊन रक्त निघून जातं. मग आता त्यासाठी मार्केटमधले काय होतं तर हे या टाईपच्या पॅड युज केले जातात. आपण आहे ना ह्या पॅडचा ड्रॉबॅक काय हे बघणार आहे. हे नॉर्मल पाणी आहे, फक्त कलर काळा म्हणून मी याच्यात टाकतोय. आता मी काय केलं, 60 ml ची सिरिंज आहे ती भरून घेतलेली आहे. आपण ह्या जे मार्केट मधले पॅड आहेत त्यात टाकून बघू काय असतात. मार्केट मधल्या पॅडने अख्खी 60 ml सिरिंज घेतली, तर आपण आपल्या पॅडमध्ये सेम क्वांटिटी टाकणार आहे. अगेन 60 ml फुल भरलेले. ह्यात पण 60 ml बसतं. आता फरक कुठं पडतो बघा, ह्याला फक्त प्रेस करून बघा बोटाने, काय झालं लगेच बाहेर निघलं. मग आता बघा जर हेच पॅड यूज केलं, जनरली काय होतं थाईज मध्ये थोडं प्रेशर पडलं मांड्यांच्या मध्ये की ह्यातलं जर रक्त बाहेर निघालं. हे रक्त स्किनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की रेडनेस, इचिंग, रॅशेस होणं, त्याच्यामुळे स्किन इन्फेक्शन होणं हे होतं. पण समजा हे जर रक्त परत बॉडीच्या आत गेलं तर ज्याच्यात व्हायरल बॅक्टेरियल ग्रोथ झाली, बॉडीच्या आत गेले काय होतं, पहिलं होतं युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, त्याच्यानंतर धोका असतो तो ओव्हरीजला, पीसीओडी पीसीओएस सारखे आजार होण्याचा, काही केसेसमध्ये कॅन्सर पण होतो. सगळ्यात महत्वाचं बघा, जी आज मुलगी 10 वर्षाची ती हे पॅड वापरायला सुरुवात करते, साधारण 26-27 पर्यंत ती हे पॅड वापरते, त्याच्यामुळे आतमध्ये ओव्हरीज डॅमेज झालेलं असतं आणि लग्न झाल्यानंतर कळतं की ओव्हरीज डॅमेज झालं, आता मूल नाही होणार आहे. आणि मग त्यावेळेला जाऊन डॅमेज होऊन गेले, त्यामुळे आता तुम्ही काही करू पण नाही शकत आणि काय फायदा पण नाही. पण हेच आता आपलं पॅड जर बघितलं, आता हे प्रेस करू,
कितीही जोरात प्रेस केलं तरी त्यातून बाहेर नाही निघत. बरं, आता आपण हे बघितलं ह्याच्यात ऑलरेडी बसत नाही, त्यामुळे ह्याच्यात टाकून फायदाच नाही. मी आता काय म्हटलं, जनरली 50 ते 60 ml ब्लिडिंग होतं. मी परत एक अख्खी 60 ml ची सिरिंज भरून घेतलेली आणि अजून एक सिरिंज टाकतो याच्यामध्ये. ह्याच्यात परत ऍब्सॉर्ब झालं. आता ह्याच्यात तर आपण टाकू शकत नाही, त्यामुळे ह्याचा विषय संपलेला आहे. जनरली मॅक्झिमम 100 ml ब्लिडिंग होतं. त्याच्यापेक्षा जर जास्त झालं तर तुला लेडीजला पॅडची नाही, डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. कारण तेवढं ब्लड बॉडीमधनं एका दिवशी जाणं म्हणजे बॉडीसाठी ते हार्मफुल आहे. तरी आपण दाखवलं की 120 ml आपण ह्याच्यामध्ये टाकले. आता हे प्रेस करून बघा, तरी पण अजून ड्रायच आहे. आणि मग होतं काय, म्हणून डॉक्टर सांगतात मार्केटमधले जे पॅड आहेत ते तुम्ही दर 2 ते 3 तासाला चेंज करा. का, त्यातून हे बाहेर निघतं म्हणून. पण आपलं पॅड जर बघितलं तर ह्यातून कसलंच बाहेर निघत नाही. म्हणजे ते एका दिवसाला अख्खं एक पॅड जातं. मग आता मला सांगा, हे एक पॅड जर बघायला गेलं साधारण 7 ते 8 रुपयाला एक पॅड पडतं. पण जर मला दर अगदी मी म्हणतो एखादी लेडीजनी खूप कॉस्ट कटिंग करायचं ठरवलं तरी 4 तासाला तर बदलायला पाहिजे. 4 तासाला बदलले म्हणजे 12 तासाला 3 पॅड झाले. 8 रुपयाला एक जरी पॅड म्हटलं तरी 24 रुपयाचे 3 पॅड झाले. आपलं एक पॅड कितीच आहे, 20 रुपयाचे. म्हणजे कॉस्ट वाईज जर बघायला गेलं तर तिथं झालं. पण आज बघा, लेडीज कामासाठी बाहेर पडतात, मुली शाळेसाठी बाहेर पडतात. आपल्याकडे अजून पण समाज एवढा पुढे नाही गेला की एखादी मुलगी उठेल आणि सांगेल की नाही मला पिरियड आले, मी पॅड साऊन चेंज करतो. समजा एखादी मुलगी म्हणून गेली जरी तरी तिथं स्वच्छता आहे का तेवढी? कारण पिरियडच्या काळामध्ये बॉडी ऑलरेडी वीक असते आणि मग त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन झालं तर बॉडीला अजून हार्म होण्याचे चान्सेस असतात. तर दोन्ही सोयी नाही आहेत, त्यामुळे हे पॅड बदलू नाही शकत आणि मग जास्त वेळ वापरलं की तेच त्रास देतं. तसं आपलं जे पॅड आहे, एकच पॅड मिनिमम 12 तास जरी वापरलं तरी कुठला त्रास नाही होत, काहीच नाही होत. आता दुसरं जर बघायला गेलं, बऱ्याच लेडीजचा इशू काय असतो की मांड्यांच्या मध्ये पॅड प्रेस होतं आणि मग तेच ब्लड बाहेर येतं, त्याच्यामुळे खराब वास येतो, कुबटपणा येतो. आता हे पॅड प्रेस करून बघा, असं हातात लगेच बाहेर आलं. आता आपलं पॅड आहे, प्रेस करून बघा, बिलकुल बाहेर नाही. पण सगळ्यात जर मेन बघायला गेलं तर 120 ml टाकून पण हे ड्राय, हा कॉटन लेअर आहे, त्यामुळे स्किनला त्रास नाही देत. सगळ्यात महत्वाचं काय, हीट वाढते आणि हीट वाढल्यामुळे अजून त्रास होतो. तर हे हीट नाही वाढून कुलिंग ठेवतं आणि त्याच्यामुळे बॉडीला जो काही हार्म होतो सगळा तो थांबतो. पण हे सगळे झाले आतापर्यंत फक्त पॅडचे बेनिफिट. सगळ्यात युनिक ह्याच्यात जर काय तर ही जी बघतोय आपण पॅड मध्ये स्ट्रिप, याला म्हटलं जातं ॲनायन स्ट्रिप. ही या पॅडची सगळ्यात युनिक खासियत आहे, जी की मार्केटमधल्या पॅडमध्ये नाहीये. बेसिकली पिरियड्स मध्ये काय होतं तर पोट दुखतो, अंगाला चमका येतात, ज्याला पिरियड क्रॅम्प्स म्हटलं जातं. हे नॅचरल पेन किलरचं काम करतं, त्यामुळे वेदना कमी करतं. जे चमका येतात ते कमी करतं. बऱ्याच लेडीजला खूप चिडचिड होती, एक तर नाही तर एकदम अचानक रडायला येतं, घरातल्यांना कळत नाही ही अशी का वाटते, तिला कळत नाही माझ्या बरोबर असं का होतंय. हे होत असतं हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. तो हॉर्मोनल बॅलन्स जे आहे ना ते मेंटेन करायचं हे काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं, डेली 50 to 60 ml ब्लिडिंग झालं, रक्त गेल्यामुळे बॉडीमध्ये विकनेस येते. नॅचरली लेडीजचा हिमोग्लोबिन कमी राहतं, त्याच्यामुळं विकनेस येणं, अशक्तपणा राहणं, एनर्जी न जाणवणं ह्यावेळी इश्यूज येतात. हे ना नॅचरल एनर्जी बुस्टरचं पण काम करते. हिमोग्लोबिन जरी कमी असेल ना तरी एनर्जी तेवढीच राहते. ही ह्या प्रॉडक्टची खासियत आहे. आता याचा तुम्हाला नाही डेमो दाखवते. डेमो दाखवा. दोन्ही पाय जुळवायचे असे आणि दोन्ही हात आहेत ना असे पॅरलल असे सरळ हे करायचे. बरोबर, सुरू ना. आता मी 1 2 3 म्हणणार, माझी जेवढी ताकद आहे तेवढा मी तुमच्या हातीवरती नेणार, तुमची जेवढी ताकद आहे ना तेवढा खाली दाखवायचं. अजून नाही अजिबात. 1 2 3.
बरोबर. परत एकदा रिलॅक्स व्हा आणखी. परत आणखी सरळ असं. आता काय करायचं एकदा कळलं एकदम व्यवस्थित. आता पहिल्या वेळेला काय केलं ते आपण कळलं ना. आता परत डेमो सेम लक्षात करायचंय घ्या. डेमोला. डेमो लक्षात घ्या फक्त. हम्म, हम्म. 1 2 3. पहिल्या वेळेला तुम्हाला लक्षात नाही आलं म्हणून दुसऱ्यांदा गेलं. आता काय झालं बघा, तुमचे पाय वर गेले, हा थोडं मागं गेलात आणि पाठीला ताण किती येतोय हा येतो. ते पण जाणवलं. हा हा आता एक काम करा, एक हात पुढे करा हम्म, आणि दुसरा हात त्याच्यावर ठेवा. बस. हम्म. ओके, रेडी. 1 2 3. थोडं हे होतंय त्यांनी. मुळात तुमचं मगाशी हल्लं नाही. हा, टाचेवरच होतं, पंजेवर येत होते, पंजेवर नाही आले. हा, हा, पाठीचा ताण कमी झाला बराच आणि हात पण वर नाही गेला. हा, हा, हा. इमिजिएट एनर्जी वाढली. ही ह्या पॅडची सगळ्यात मेन खासियत आहे.